नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। शरद पवार यांनी तिसऱ्यांदा राज्यसभेच्या सदस्याची शपथ घेतली। नुकताच त्यांनी संसदीय कारकिर्दीची 59 वर्ष पूर्ण केली आहेत। राज्यसभेत शरद पवार यांच्यासह रामदास आठवले यांनीही शपथ घेतली। प्रकृती अस्वस्थामुळे शरद पवार यांनी व्हीलचेअरवर बसूनच राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली। शरद पवार यांच्यासह आता पवार कुटुंबाच्या 3 पिढ्या एकाच वेळी संसदेत दिसणार आहेत। राज्यातील 2 आणि केंद्रातील 2 अशा 4ही सभागृहांचं सदस्यपद शरद पवार यांनी भूषवले। 1967 मध्ये शरद पवार यांनी आमदारकीची निवडणूक पहिल्यांदा जिंकली। त्यानंतर 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तसंच केंद्रातही मंत्रिपद भूषवलं। शरद पवार 1978 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। त्यानंतर 1984 ला त्यांनी बारामतीतून खासदारकीची निवडणूक लढवली, पण 1985 ला पुन्हा विधानसभेच्या रिंगणात उतरले। 1990 पर्यंत शरद पवार बारामतीचे आमदार होते। सलग 6 वेळा ते आमदार झाले होते। त्यानंतर 1991 पासून ते 2014 पर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघातून ते खासदार होते। 2014 पासून ते राज्यसभा खासदार आहेत। गेल्या 60 वर्षात शरद पवार हे विधानसभेपासून राज्यसभेपर्यंत कोणत्या ना कोणत्या सभागृहाचे सदस्य आहेतच। अपवाद केवळ 1998 आणि 1999 या वर्षाचा, त्यावेळी लोकसभा बरखास्त झाली होती। आता पुन्हा शरद पवार यांनी राज्यसभेच्या सदस्याची शपथ घेतली आहे। आता ते 2032 पर्यंत खासदार असणार आहेत। संसदेत आता पवार कुटुंबाच्या 3 पिढ्यातील 3 सदस्य दिसणार आहेत। सुप्रिया सुळे या बारामतीतून खासदार आहेत, तर अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपाचे खासदार म्हणून शपथ घेत आहेत।